उतारा. एक ससा आणि राजू. राजूजवळ एक ससा होता. ससा पांढरा शुभ्र होता. त्याचे कान लांब होते. तो मऊ मऊ गाजर खात असे. राजू त्याला रोज हिरवे गवत द्यायचा. ससा टणटण उड्या मारत पळायचा. राजूला ससा खूप आवडायचा. उतारा 2. माझी शाळा. माझी शाळा सुंदर आहे. शाळेसमोर मोठे मैदान आहे. मैदानात छान झाडे आहेत. आम्ही रोज शाळेत जातो. गुरुजी आम्हाला गाणी शिकवतात. आम्ही सर्व एकत्र खेळतो. मला माझी शाळा खूप आवडते. उतारा 3. चिमणीचे घरटे. एक चिमणी होती. ती झाडावर राहायची. चिमणीने मऊ गवत आणले. त्याने छान घरटे बांधले. घरट्यात 2 अंडी होती. अंड्यातून छोटी पिल्ले बाहेर आली. चिमणी पिल्लांना चारा भरवू लागली. इयत्ता 3 ते 5. वाचन व लेखन सराव. उतारा 4. मधमाशी बागेत अनेक रंगीबेरंगी फुले उमलली होती. एक मधमाशी फुलांवर फिरत होती. ती फुलांमधील गोड रस शोषून घेत होती. गोळा केलेला रस ती तिच्या पोळ्यात जमा करायची. सर्व मधमाशा एकत्र येऊन मध तयार करतात. मध आरोग्यासाठी खूप चांगला असतो. मधमाशा खूप कष्टाळू असतात. उतारा 5. पाण्याचे महत्त्व. पाणी हे जीवन आहे. माणूस, प्राणी आणि वनस्पती सर्वांना पाण्याची गरज असते. पाणी नसले तर झाडे सुकून जातील. आपण पाणी जपून वापरले पाहिजे. पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवावे. पाणी वाया घालवणे पाप आहे. उतारा 6. प्रामाणिक लाकूडतोड्या. एक लाकूडतोड्या नदीकाठी लाकडे तोडत होता. अचानक त्याची कुऱ्हाड नदीच्या पाण्यात पडली. पाणी खूप खोल होते. लाकूडतोड्या रडू लागला. पाण्यातून जलदेवता बाहेर आली. त्याने लाकूडतोड्याला सोन्याची कुऱ्हाड दाखवली. लाकूडतोड्या म्हणाला, ही माझी नाही. मग देवतेने लोखंडाची कुऱ्हाड दिली. लाकूडतोड्या आनंदाने म्हणाला, हो, हीच माझी कुऱ्हाड. जलदेवता त्याच्या प्रामाणिकपणावर खूप प्रसन्न झाली.